नमस्कार. स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी आहे तेजल. आजच्या भागात आपण समजावून घेणार आहोत मे महिन्यातल्या आंतरराष्ट्रीय घडामोडी. पहिली आंतरराष्ट्रीय घडामोड आहे इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष. मे महिन्याच्या जवळजवळ 11 दिवस हा इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष चालू होता. संयुक्त राष्ट्र संघाने या दोनही देशांना म्हणजे इस्रायलला आणि पॅलेस्टाईनला लवकरात लवकर शांती पत्करायला सांगितले. फक्त संयुक्त राष्ट्र संघच नाही तर अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन यांसारखे अनेक प्रगत देशांनी शिवाय भारतासारख्या प्रगतशील देशाने सुद्धा या इस्रायल आणि पॅलेस्टाईनला लवकरात लवकर शांती पत्करायला सांगितले. कारण गेले 11 दिवस हा संघर्ष चालू होता. भारताने सुरक्षा परिषदेत पॅलेस्टाईनला पाठिंबा दिला. भारत नक्की इस्रायलला पाठिंबा देईल की पॅलेस्टाईनला पाठिंबा देईल याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं. भारतीय नागरिक इस्रायलला पाठिंबा देत होते, पण भारताच्या सरकारने सुरक्षा परिषदेत पॅलेस्टाईनला पाठिंबा दिला. 7 आणि 10 मे पासून हा इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष सुरू झाला. आपल्याला माहीत आहे की 7 मे शुक्रवारी रमजानचा शेवटचा दिवस होता. या दिवशी अरब नागरिक नमाज पढण्यासाठी आलेले होते. अल अक्सा असं मशिदीचं नाव आहे. तिथे अरब नागरिक नमाज पढण्यासाठी आले होते आणि तेव्हा हा संघर्ष सुरू झाला. 11 दिवस हिंसक कारवाया सुरू होत्या. 16हून जास्त पॅलेस्टाईन मुलांसह 248 नागरिकांचा मृत्यू झाला. अत्यंत मोठ्या प्रमाणात इथे जीवितहानी झालेली आपल्याला दिसून येते. 2000हून अधिक जण जखमी झाले होते. इस्रायलनं जेरुसालेमचा पूर्व भाग 1967 साली आपल्या ताब्यात घेतला होता. म्हणजे असं झालेलं आहे काही वर्षांपूर्वी 1967 साली जेरुसालेमचा पूर्व भाग तो इस्रायलनं आपल्या ताब्यात घेतला होता आणि या गोष्टीला पॅलेस्टाईनची मंजुरी नव्हती. पॅलेस्टाईनच काय इतर कोणत्याच देशाची या गोष्टीला मंजुरी नव्हती. अल अक्सा मशीद हे जेरुसालेम इस्लामसाठी पवित्र आहे. जेरुसालेमचा जो पूर्व भाग आहे हा फक्त अरब नागरिकांसाठीच नाही तर ज्यू नागरिकांसाठी आणि ख्रिश्चन नागरिकांसाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण तिथे 3ही धर्मियांचं पवित्र स्थान आहे. त्या स्थानाला टेम्पल माउंट असं सुद्धा म्हणतात. तिथे इस्लामसाठी अल अक्सा हे मस्जिद आहे आणि ते पवित्र आहे. तसंच ज्यू आणि ख्रिश्चन नागरिकांसाठी सुद्धा टेम्पल माउंट तितकंच महत्त्वाचं आहे आणि या कारणामुळे तिथे नेहमीच रक्तरंजित संघर्ष पाहायला मिळतो. त्यानंतर 10 मे पॅलेस्टाईनमध्ये काही कट्टरपंथीयांकडून जेरुसालेमवर रॉकेटने हल्ला झाला. आपण या चित्रात बघू शकतो की इथे काही कट्टरपंथीयांनी जेरुसालेमवर रॉकेटने हल्ला केला होता. पण इस्रायलकडे आयर्न डोम होतं म्हणजे लोखंडी डोम आहे. हे शॉर्ट रेंजचं म्हणजे कमी पल्ल्याचं अंतर हा डोम सहन करू शकतो. जवळजवळ 70 किलोमीटरवर येणारे जे रॉकेट्स आहे त्यांचा हल्ला या आयर्न डोमला सहन होऊ शकतो. त्यामुळे इस्रायलकडे जे रॉकेट्स येत होते गाझा स्ट्रिपमधून, जे हमास ही एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे, आतंकवादी संघटना आहे, हिच्याकडून जो हल्ला होत होता इस्रायल तो हल्ला परतावून लावू शकत होता या डोममुळे. आणि उत्तरादाखल इस्रायल सुद्धा गाझापट्टीत हल्ला करत होता. इस्रायलकडूनही हल्ला व्हायचा, गाझापट्टीकडूनही हल्ला व्हायचा. फक्त गाझापट्टीकडून होणारा जो हल्ला होता तो काही प्रमाणात आटोक्यात आणला जात होता त्या डोममुळे आणि हे जे काही रॉकेट्स होते ते डोममुळे पुन्हा काही रॉकेट्स गाझापट्टीतच पडत होते. इथे काही प्रातिनिधिक चित्र दिलेली आहेत इस्रायल आणि पॅलेस्टाईन संघर्षातली. त्यानंतर 1920 ते 1940 पासून हा संघर्ष चालू होता. आपल्याला मागच्या चित्रात दिसेल इथे फ्रीडम पॅलेस्टाईन असं म्हटलेलं आहे. तर पॅलेस्टाईनच्या स्वातंत्र्याचा खूप मोठा मुद्दा या निमित्ताने उपस्थित होतो. 14 मे 1948ला इस्रायलची निर्मिती झाली होती. म्हणजे इस्रायल हा देश स्वतंत्र झाला होता. 1920 ते 1940 का तर हा पहिला महायुद्ध आणि दुसऱ्या महायुद्धाचा काळ आहे. म्हणजे 1914 ते 1918 पहिलं महायुद्ध आणि त्याच्यानंतर पुढे दुसरं महायुद्ध. विशेषतः दुसरंच महायुद्ध कारण नाझी सैन्याने ज्यू नागरिकांना सळो की पळो करून सोडलं होतं जर्मनीतून. त्यामुळे जर्मनीतून हे ज्यू नागरिक संबंध जगातच स्थलांतर होत होते आणि त्यांना कुठेच जागा मिळत नव्हती. ते इस्रायलकडे येत होते. इस्रायलमध्ये तेव्हा ब्रिटन होतं आणि आपल्याला माहिती आहे की भारताला 15 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्य मिळालं, खूप कष्टांनी मिळालं. पण ब्रिटन हा जो काही देश आहे तो दुसऱ्या महायुद्धाला पूर्णतः विटल्यासारखं झालं होतं. त्यांची आर्थिक नुकसानही खूप झाली होती. त्यामुळे त्यांनी बऱ्याच एशियन कंट्रीजला स्वातंत्र्य दिलं होतं. अनेक आशियाई देश त्यांनी स्वतंत्र केले होते. असंच या आर्थिक नुकसानीतून आणखी काही नुकसानीतून ब्रिटन इस्रायलमधून सुद्धा जात होता आणि तेव्हा इस्रायलमध्ये ज्यू नागरिक आले होते आणि त्यांनी 14 मे 1948ला स्वतंत्र झाल्याची घोषणा केली. त्यांच्या या घोषणेला तेव्हाचे जे सर्वात महासत्ताक देश होते म्हणजे अमेरिका आणि रशिया या दोनही देशांनी इस्रायलच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली होती.
आणि इस्रायल पॅलेस्टाईन असे 2 देश स्थापन करण्याचा संयुक्त राष्ट्रानं प्रस्ताव देखील संमत केला होता. या प्रस्तावाला तेव्हा 2/3 बहुमत सुद्धा मिळालं होतं. पण तरीही पॅलेस्टाईनला अधिकृत देश म्हणून आजही मान्यता नाहीये. भारतानं 17 सप्टेंबर 1950ला इस्रायलला मान्यता दिली. हा देश भारत जेव्हा स्वतंत्र झाला त्यानंतर 8 महिन्यांनी स्वतंत्र झाला. आपण ऑगस्ट महिन्यात आणि ते पुढच्या वर्षीच्या मे महिन्यात. पण भारताने लगेच 1948ला इस्रायलच्या स्वातंत्र्याला संमती दिली नव्हती. अल्बर्ट आइन्स्टाईन हे एक ज्यू शास्त्रज्ञ होते आणि त्यांनी तत्कालीन पंतप्रधान नेहरूंना पत्र लिहिलं होतं की तुम्ही आमच्या इस्रायल या राष्ट्राला संमती द्या. स्वतः आइन्स्टाईन इस्रायली नव्हते, पण ते एक ज्यू राष्ट्र होतं, तर ते ज्यू राष्ट्रवादी होते आइन्स्टाईन. तरी देखील त्यांचा राष्ट्रवाद प्रखर नव्हता, कारण त्यांची इच्छा होती अरब आणि ज्यू यांनी दोघांनी सोबत राहावं. पण त्यांनी म्हटलं होतं की तुम्ही इस्रायलला संमती द्या. नेहरूंची तेव्हा इस्रायलला संमती देण्याची इच्छा नव्हती, कारण नेहरूंनी भारत आणि पाकिस्तानची फाळणी बघितली होती. त्यामुळे त्यांचा आता फाळणीला सक्त विरोध होता. तेव्हा पॅलेस्टाईनची फाळणी करण्याचं बोललं जात होतं जर इस्रायलला स्वतंत्र देशाची मान्यता मिळाली तर. मग नेहरूंची इच्छा होती की अशी आता पुन्हा जगात कुठेच अशी फाळणी नको व्हायला. तर नेहरूंनी तेव्हा नकार दिला होता. पण पुन्हा 2 वर्षांनी 17 सप्टेंबर 1950ला नेहरूंनी सुद्धा इस्रायलचं स्वातंत्र्य मान्य केलं होतं. आणि 1962च्या युद्धात मग इस्रायलने आपल्याला मदत देखील केली होती. पुढे 1992 पासून PV नरसिंह राव यांच्या काळापासून इस्रायल आणि भारत हे जे संबंध आहे हे दृढही झाले. तर इस्रायलच्या बातमीनंतर आपण वळूया पुढच्या बातमीकडे. संयुक्त राष्ट्र रस्ते सुरक्षा सप्ताह ही अशी बातमी आहे. हा जो काही संयुक्त राष्ट्र रस्ते सुरक्षा सप्ताह होता तो यंदा 6वा होता. त्याची तारीख होती 17 ते 23 मे 2021. म्हणजे या 17 ते 23 मे मध्ये हा सप्ताह साजरा केला गेला. आणि हे जे काही चालू दशक आहे म्हणजे 2021 ते 2030 हे रस्ते सुरक्षेसाठी कृती दशक म्हणून साजरं केलं जाणार आहे. आणि जसं रस्ते सुरक्षाचा सप्ताह 17 ते 23 मे साजरा केला गेला तसंच यासाठीचा महिना देखील साजरा केला जातो. आणि तो महिना आहे 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी हा रस्ते सुरक्षा महिना आहे. यंदा 2021 साठी रस्ते सुरक्षा सप्ताहाची काय थीम आहे ती जाणून घेऊ. थीम आहे सडक सुरक्षा जीवन रक्षा. अशी 2021 साली संयुक्त राष्ट्र रस्ते सुरक्षा सप्ताहाची थीम आहे. आणि भारताने हा रस्ते सुरक्षा सप्ताह कधीपासून साजरा करायला सुरुवात केली तर भारताने रस्ते सुरक्षा सप्ताह 1989 पासून साजरी करायला सुरुवात केली. म्हणजे आता जवळजवळ 32 वर्ष झाली आहेत भारत हा रस्ते सुरक्षा सप्ताह साजरा करत आहे. यानंतर आहे भारत आणि ब्रिटनमधली गुंतवणूक करार अशी बातमी. आता कोरोनामुळे सगळ्याच देशांची अर्थव्यवस्था कोडमडली आहे. तर आता भारताने आणि ब्रिटनने असं ठरवलं की आपण एक अर्थव्यवस्थीय गुंतवणूक करार करायचा. मागच्या काही भागात आपण बघितलं होतं की ब्रिटन म्हणजे वेल्स, इंग्लंड, स्कॉटलंड आणि रिपब्लिक ऑफ आयर्लंड या देशांचा समूह मिळून बनत असतो ब्रिटन. तर भारत आणि ब्रिटन संघ यांनी मिळून हा गुंतवणूक करार केला. आणि हा गुंतवणूक करार असा आहे की तो मुक्त व्यापार कराराकडे घेऊन जाईल. म्हणजे मुक्त व्यापार करारात व्यापाराची निर्बंध थोडी कमी असतात. 2 देशांमध्ये किंवा 2 संघांमध्ये व्यापार करताना अडथळा कमी येतो. तर या दोनही देशांमधली व्यापार क्षमता दुप्पट होण्याची क्षमता या गुंतवणूक करारामुळे निर्माण झाली. भारताच्या गुंतवणुकीनंतर ब्रिटनमध्ये 6500 रोजगार निर्माण होणार. भारताची अर्थव्यवस्था खाली आली आहे तशीच ब्रिटनची देखील आलेली आहे. तर जनरली आपण भारतात रोजगार निर्माण होण्याचं बघत असतो, पण या करारात ब्रिटनला अपेक्षा आहे की भारत गुंतवणूक करेल तर आमच्याकडे सुद्धा 6500 रोजगार निर्माण होणार. मुक्त व्यापार कराराचा मार्ग प्रशस्त होण्याची शक्यता. मुक्त व्यापार कराराला इंग्रजीत फ्री ट्रेड ॲग्रीमेंट असं म्हणतात. अनेक देशांमध्ये हे फ्री ट्रेड ॲग्रीमेंट चालू असतात. तर हा जो गुंतवणूक करार आहे यामुळे भारत आणि ब्रिटनमध्ये मुक्त व्यापार कराराचा मार्ग आणखी प्रशस्त होण्याची शक्यता या निमित्ताने वर्तवली जाते. आणि ही जी काही गुंतवणूक आहे भारत आणि ब्रिटनने केलेली ही आणखी 9 वर्षांमध्ये दुप्पट होणं शक्य आहे असं बोललं जातं. म्हणजे साधारण 2030 पर्यंत भारत आणि ब्रिटनमधली गुंतवणूक दुप्पट होईल असं म्हटलं जात आहे. त्यानंतर पुढे आहे वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशनची बातमी. ही बातमी चक्रीवादळांसंदर्भात आहे. मागच्या वर्षी निसर्ग वादळ आलं होतं आणि यावर्षी तौत्से वादळ आलं. जसं भारताकडे भारतीय हवामान खातं आहे तसं जगाकडे वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन आहे. ही एक संयुक्त राष्ट्रसंघांचीच संलग्न संस्था आहे. वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन म्हणजेच WMO. आता चक्रीवादळ येतात, उष्णकटिबंधीय जे क्षेत्र असतात तिथेही चक्रीवादळ येतात.
यांना नावं ठेवण्याचं काम म्हणजे काहीतरी नाव द्यायचं, जसं की आत्ताच आपण बघितलं निसर्ग आणि तौत्से अशी नावं ठेवत आलेलं आहे हे WMO. तर भारतीय उपखंडात ही दोघं वादळ आले होते आणि या उपखंडात येणाऱ्या वादळांना कोणते देश नावं ठेवतात, कोणते देश पॅनलवर आहेत त्यांची नावं बघू. भारत, बांगलादेश, म्यानमार, पाकिस्तान, मालदीव, ओमान, श्रीलंका, थायलंड, इराण, कतार, सौदी अरेबिया, संयुक्त अरब इमिराती, येमेन या देशांचा समावेश चक्रीवादळांना नाव देणाऱ्या पॅनलमध्ये होतो. बघा, भारतीय उपखंड म्हटल्यावर 8च देश येतात, पण भारतीय उपखंडात जे चक्रीवादळ येणार असतं ते हिंदी महासागरातून येणार असतं आणि हिंदी महासागरामुळे हिंदी महासागराशी संलग्न असलेल्या या देशांचा समावेश चक्रीवादळाची नावं ठेवण्यात होतो. हे 13 देश आहेत आणि हे चक्रीवादळांना काही ना काही नावं देत असतात. तर बघा, हे जे चित्र आहे या चित्रात संयुक्त राष्ट्रसंघांसारखंच हे चित्र आहे, फक्त वरती एक विशिष्ट प्रकारची वेगळी अशी चांदणी आहे आणि त्याला WMO असं म्हटलं गेलं. पुढची बातमी आहे भारत काश्मीर प्रश्न सोडवण्याचे आवाहन. जसं आपण बघितलं, इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये संघर्ष चालू होता आणि तो संघर्ष मिटावा असं जगभरात सगळ्याच देशांना वाटत होतं. तसंच भारत आणि काश्मीरचा जो काही 72 वर्षांपासून लांबलेला प्रश्न आहे तो प्रश्न सोडवण्याचं आवाहन सौदी अरेबिया या देशाने केलं. अर्थात जसं इस्रायल पॅलेस्टाईनचा संघर्ष थांबावा असं जगाला वाटत असतं, तसंच भारत काश्मीरचाही थांबावा असं वाटत असेल. कधी कधी राजकारण आड येतं, पण शेवटी शांती प्रस्थापित व्हावी असं सगळ्यांनाच वाटतं. तर सौदी अरेबियाचे जे राजे आहेत सलमान, सौदी अरेबिया या देशात राजेशाही आहे, तिथले राजेच तिथले पंतप्रधान असतात. तर तिथले राजे आहेत सलमान आणि त्यांची पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणजेच इम्रान खान यांच्याशी उच्चस्तरीय चर्चा झाली. ही चर्चा कधी झाली तर ही चर्चा 7 मे ते 9 मे या 2 दिवसात झाली आणि जम्मू काश्मीरमध्ये स्थिरता नांदावी अशी अपेक्षा या चर्चेत राजे सलमान यांनी व्यक्त केली. या चित्रात तुम्हाला दिसू शकेल, हे आहेत सौदी अरेबियाचे राजे सलमान आणि हे आहेत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान. अलीकडेच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गोळीबार न करण्याबाबत केलेल्या शस्त्रसंधीचे स्वागत केले आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषा म्हणजे लाईन ऑफ कंट्रोल. तर लाईन ऑफ कंट्रोलवर गोळीबार नाही करायचा अशा शस्त्रसंधी भारत आणि पाकिस्तानने केली. याचं देखील स्वागत सौदी अरेबियाचे जे राजे आहेत सलमान त्यांनी केलं. म्हणजे काय शस्त्रसंधी म्हणजे काय, तर युद्ध चालू असेल तर ते युद्ध थांबवणं असा करार असतो किंवा युद्धविरामच करणं असा करार असतो. खरं तर ही खूप चांगली गोष्ट असते शस्त्रसंधी करणं. म्हणजे इस्रायल पॅलेस्टाईनने सुद्धा आत्ताच्या संघर्षात शस्त्रसंधी केली. यामुळे काय होतं की अराजकता पसरत नाही आणि मग जी लॉक असं म्हणतो आपण लाईन ऑफ कंट्रोलला, तिथे गोळीबार नाही करायचा अशी शस्त्रसंधी आता या 2 देशांमध्ये झालेली आहे, भारत आणि पाकिस्तान. बघूया हा प्रश्न कधी सुटतो ते. पुढची बातमी आहे ब्रिक्स रोजगार कार्यकारी गटाची पहिली बैठक. ब्रिक्स संघ म्हणजे काय, तर ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका असा 5 देशांचा मिळून आहे ब्रिक्स. तर ब्रिक्सने यावर्षी पहिल्यांदाच रोजगार कार्यकारी गटाची बैठक घेतली. ही बैठक कुठे झाली तर ही बैठक नवी दिल्लीत झाली. 11 आणि 12 मे असे 2 दिवस मिळून ही बैठक झाली. ही बैठक नवी दिल्लीत होती म्हणजे भारतात होती, तर अध्यक्षही भारतीयच असणार होते. ते होते भारताचे कामगार व रोजगार सचिव श्री अपूर्व चंद्रा आणि ते फक्त 2021 या एकाच वर्षासाठी ते ब्रिक्स रोजगार कार्यकारी गटाचे अध्यक्ष असणार आहेत. त्या जेव्हा काही आंतरराष्ट्रीय संघ बनत असतात तर त्यांचा मुख्य उद्देश हाच असतो की त्या संघात असणाऱ्या देशांसोबत संबंध नीट राहावे. तसंच हा जो काही रोजगार कार्यकारी गट आहे याचे उद्दिष्ट समजून घेऊ. सामाजिक सुरक्षा कराराला प्रोत्साहन देणं, सामाजिक सुरक्षा तर हवीच, मग त्याच अनुषंगाने या गटाची बैठक झाली. कामगारांसाठी बाजारपेठ निर्माण करणे. आता ही बैठक रोजगार कार्यकारी गटाची होती. रोजगार आला म्हणजे कामगार आले, तर मग त्यांच्यासाठी बाजारपेठ निर्माण करायची. कामगार शक्तीत महिलांचा सहभाग वाढवणे. कुठलीही गोष्ट असली की तिथे अल्पसंख्याकांचं थोडं प्रमाण कमी असतं, महिला यासुद्धा अल्पसंख्याक आहेत, तर त्यांचं कामगार शक्तीत सहभाग वाढवायचं असं या बैठकीत ठरवलं गेलं. घड्याळी तासावर काम करणाऱ्या कामगारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणं. कामगारांचे प्रश्न कुठे मांडता येतात तर त्यांच्यासाठी खास व्यासपीठ असावं लागतं. त्यांच्याकडनं काम तर करून घेतलं जातं, पण त्यांना वेळच्या वेळी वेतन देणं किंवा त्यांच्या आणखी काय अपेक्षा असतील तर त्या पूर्ण करणं, यासाठी त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देणं, याविषयी सुद्धा चर्चा ब्रिक्स रोजगार कार्यकारी गटात झाली. तर आज अशा पद्धतीने आपण मे महिन्यातल्या आंतरराष्ट्रीय घडामोडी समजून घेतल्या. पुन्हा भेटूया स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती. तोपर्यंत आमचं चॅनल बघत राहा, आमच्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.